हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. रात्री लावला होता मी तुम्हाला फोन. हो, मी काय झालं गावी आली ना. हं. हा, त्यामुळे रात्री काही तर फोनच उचलता आला नाही. प्रवासात आहे, गाडीचा आवाज येतो. हा हा. बोला ना ताई. आता शेअर करू का अनुभव? हो, चालेल. असं का? हा. कोण नाही, तुम्ही खाली जावे. अं? हॅलो. हा, बोला ताई. बरं. मी तुमचे लय अनुभव ऐकते ताई. हा ना. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी नाव नाही सांगत. बर, पण गाव सांगायचंय? बुलढाणा जिल्ह्यातून बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. हं. काय अनुभव आला? तुमचे अनुभव ऐकून पहिलं मला म्हणजे शेवेत यायच्या अगोदरचे अनुभव पण आठवले. हा हा. बोला ना. मला हा. एक पहिल्यांदाच बोलते, थोडं हे वाटते. काही नाही काही नाही. स्वामी बरोबर बोलून घेतील तुमच्याकडनं. म्हणजे मी तुमचे अनुभव ऐकते ना. हा हा. तर ऐकून मला जुने मला पण आलेले असं मला आठवलं. हो ना. मग एक मुलगा आहे मला. हा. आणि मग दुसऱ्यांदा मला असं 5वा महिना होता. अच्छा. मला कोणी पण म्हणायचं तुला दुसरा पण मुलगा होईल, असं. हा 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 हा. तर मग मी इथं लग्न झालं एक जणांचं, तर मग सत्यनारायणाची पूजा होती तिथं. हा हा हा. मग मी तिथं गेले. मग मला ते ब्राह्मण म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. अच्छा. हा हा. मग मी म्हणलं मला जे देव देईन ते पाहिजे मला, जसं देवाच्या मनात जे असेल ते. बरोबर. तर मग मी असं बोलून गेले. मग ब्राह्मण म्हणे तुला मनासारखं होईल म्हणे. अरे वा. हा हा हा. तर मग मी तिथं मनात नुसतं असं बोलून गेले. मग तसं जर झालं तर मग मी सत्यनारायण पूजा करीन. हा हा. असं बोलून गेले. मग मी ते विसरले पण. अच्छा. हा हा. मग 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 डिलिव्हरीच्या टायमाला मग मी दवाखान्यात गेले. हा हा हा. मग मला त्रास होत होता खूप. हा. तर मग लय त्रास होत होता. मग डॉक्टर म्हणे हिला काही खाऊ घाला म्हणे. म्हणजे काय त्रास होत होता? डिलिव्हरीचाच असा हा हा. तो हा बरोबर. टायमावर ते. हा. हा हा. तर मग म्हणे हिला काही खाऊ घाला, बिस्किट सेप काहीतरी. हा हा. असं बोलले मला. मग डॉक्टरीन पण होत्या. हा. मग त्या मला बोलल्या. मग मी नाही नाही म्हणत गेले. हा हा. मग त्या मला बोलल्या सत्यनारायणाचा प्रसाद खाती का तू? हा. तर मग तिथंच त्यांचं घर होतं, जागीच राहत होते त्या. हा 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 हा. त्यांनी मला सत्यनारायणाचा प्रसाद आणून दिला. अरे वा. बघा. मग मी ते विसरून गेले होते तेव्हा. पण मग ते प्रसाद आणून दिला. लगे जो प्रसाद म्हणजे प्रसाद वेगळाच असतो, शिरा वेगळाच असतो. बरं, प्रसाद वेगळा असतो. बरोबर आहे. प्रसाद तर लगे गरम करून प्रसाद आणून दिला. मग 5 मिनिटात डिलिव्हरी झाली. अय्या. बघा. मुलगी झाली ताई. अरे वा. बघा, इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली. मग मी 2 वर्षानंतर सत्यनारायण पूजा केली घरी. हो. केली पण आठवणीने तुम्ही? केली. अरे वा. म्हणजे नंतर मग डिलिव्हरी झाल्या मला आठवलं की सत्यनारायणाचा प्रसाद दिला आपल्याला, मुलगी झाली. म्हणजे इच्छा पूर्ण पण झाली आणि तुम्ही बोलल्या पण होत्या ना तसंच. हा, बोलले पण होते. अनुभव ताई. तर तुमचं ऐकून मला ते आठवलं ताई की मला दिला स्वामींनी अनुभव. स्वामींमध्ये आता वाटतं मला स्वामी तेव्हा पण सोबतच होते. हो, बरोबर. आणि नंतर मग 2-3 वर्षानंतर मग मी सेवा करत होते. मी म्हणजे अशी जास्त सेवा नाही करत. पण आमची इथं आरती राहते ना. तर करतो आम्ही असं गुरुचरित्र हे असं दत्त जयंतीला याला. तर आता जसं 2-3 वर्षाचं मग माझ्या मुलाला ना मोठ्या चष्मा लागलेला आहे. केवढा आहे तो? 8वीला आहे. अच्छा अच्छा. तर मग त्याचा नंबर ना 6 महिन्याला डोळे चेक करायला लागले की नंबर वाढतच जायचा. अय्या. कसं करायचं? दरवेळेस काय मी तसं वाढत होता. तर मग मी माझ्या मनात आलं. म्हणलं मी काहीतरी सेवा करीन आणि जसं त्याच्यातून कमी नंबर व्हावा, नाही तर मग तेवढाच राहावा असं. बरोबर. तर मग आमच्या तिथं देवीचं मंदिर आहे, तिथं हे घेतलं सप्तशतीचे पाठ. अच्छा. तर मग मी काय केलं, तिथलचं फुल त्याच्यासोबत दिलं याला दवाखान्यात जाताना.
हा 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 डोळे चेक करायच्या टायमाला मग अंगाराला लावून फुल दिलं त्याच्या खिशात. हा 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 त्यावेळेस त्याचा नंबरच नाही वाढा. अरे वा बघा ताई. नंबरच नाही वाढा. मग मी तेव्हाच अनुभव शेअर करणार होते तुम्हाला. लगेच करून टाकायचं, एवढे छान अनुभव येतात ना. हो ताई. मग मी तुम्हाला फोन लावला होता दुसऱ्या नंबरवरून. तुमचा भाऊबीजेच्या दिवशी आलता पहा आमच्या मालकानं उचलला शेतात होते ते. भाऊबीजीला गुरुवार होता पहा त्या दिवशी. ते म्हणे मला ताईला थोडं बोलायचं होतं म्हणे, मी विसरूनच गेलो मीच ठेवला म्हणे. काय बोलायचं होतं त्यांना? तुमचे अनुभव ऐकतो. ते पण लय ऐकतो. ते पण ऐकतात का? अरे वा. दोघं पण शेतीतलं काम करता करता ना तुमचे अनुभव ऐक. बघा किती छान ना. म्हणजे दोघं तुम्ही पती पत्नी आहात सेवेत, ही फार मोठी गोष्ट आहे ताई. हे आपल्या कुटुंबासाठी खूप चांगलं असतं. जपली ते ती वही आलेली ना. संस्कार वही ती. तुम्ही ते करता? अरे वा किती छान. दत्त जयंती बरोबर ते पूर्ण करा म्हणे तेवढं वही लिहित असते ताई ते. अरे वा. आधी नव्हते ते दर्शन पण घेत नव्हते देवाचं कधी, मीच बोलायची त्याला. आता ते बरंच करते. आंघोळ झाली की मुजरा करणं, बाहेर जायचं असलं. अरे वा किती छान. स्वामी सोबत चला. खूप सुंदर अनुभव ताई. मी शेअर करते. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. मला तुमचा आवाज लय आवडतो ताई. तुमचा पण छान आहे ताई. मला बरेच अनुभव आलेले. मग शेअर करत जा असे. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई.